प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। पंतप्रधान मोदींचा सरन्यायाधीश गवईंना फोन। सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानं प्रत्येक भारतीय संतापलाय। पंतप्रधान मोदींचं ट्विट। मुंबईचा महापौर हा मराठी आणि ठाकरे बंधूंचाच होणार। दिल्लीचे जोडे उचलणारा माणूस महापौर होणार नाही। संजय राऊतांचं मोठं विधान। बिल्डर लॉबी ठाणे मनपा चालवते असं म्हणत मंत्री गणेश नाईकांचा पुन्हा उपमुख्यमंत्री शिंदेंवरती निशाणा। तर नाईकांचा वय झालाय असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदेंचा पलटवार। नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। राणेंनी राजन तेलींची तक्रार केल्याची चर्चा। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळा प्रकरणाचे नितेश राणे सूत्रधार असल्याचा तेलींचा आरोप। भुजबळ आणि वडेट्टीवारांच्या भेटीत दादांविरोधात षडयंत्र। मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप। तर कुठलीही गुप्त बैठक झालेली नाही असं म्हणत भुजबळांसोबतच वडेट्टीवारांनी घेतला जरांगेंचा समाचार। येवल्याच्या अलिबाबानं ओबीसींचा घात केला। भुजबळ आणि वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाला संपवण्याचं ठरवलंय। मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल। निलेश घायवळच्या घरावर पोलिसांचा छापा। घायवळच्या घरातनं सोनं चांदी आणि रक्कम जप्त। तसंच घायवळचा पासपोर्टही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू। अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती तर चालकाविरोधात कारवाई केली। पोलिसांची माहिती। कोल्ड्रिफ्ट सिरपमुळे लहान मुलांची प्रकृती बिघडण्याचं प्रमाण वाढलं। मध्य प्रदेशातील 16 ते 18 मुलांवर नागपुरात उपचार। आतापर्यंत 9 मुलांचा मृत्यू। महाराष्ट्रातही कोल्ड्रिफ्ट सिरपवर बंदी। आणि बिहारमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलं। बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान तर 14 नोव्हेंबरला मतमोजणी। नमस्कार, मी श्वेता। तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। रात्रीचे 10 वाजतायत। या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे। मुंबई महानगरपालिकेत कुणाचा महापौर होणार या मुद्द्यावरनं जोरदार राजकारण सुरू झालंय। ठाकरे बंधूंचा महापौर व्हावा यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी निर्धार केलाय। दिल्लीचे जोडे उचलणारा मुंबईचा महापौर होणार नाही अशी महायुतीच्या जिव्हारी लागणारी टीका संजय राऊतांनी केली। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी संजय राऊतांचा जोरदार समाचार घेतलाय। मुंबईचा महापौर मराठी आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा। दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही। ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना। तर ही युती फार वेगळी आहे। दिल और दिमाग से बनी हुई युती है। खासदार संजय राऊतांनी मुंबईचा महापौर कोण होणार हे स्पष्ट सांगून टाकलं। रविवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये 40 मिनिटं राजकीय चर्चा झाल्याचंही संजय राऊतांनी सांगितलं। याचाच अर्थ ठाकरे बंधूंनी आगामी महापालिका निवडणुकीच्यासाठी सर्व रणनीती तयार केली असून पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं स्पष्ट झालंय। ठाकरे बंधूंनी मुंबईच्या महापौर पदावर मराठी माणसाला बसवण्याचा निर्धार केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली। मुंबईचा महापौर मराठी आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा, मराठी बाण्याचा। आणि हे मराठी बाण्याचे जे आहेत ते भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे सांगतात बरं का, तसे नाहीत। दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही। जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या 105 हुतात्म्यांपुढे साष्टांग दंडवत घालेल आणि इथे महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल। संजय राऊतांनी मराठी महापौर होणार हे ठासून सांगितलं। मनसेच्या नेत्यांनीही मराठी माणूसच मुंबईचा महापौर होईल अशी भूमिका घेतली।
सामान्य मतदार पाहिला तर त्यांचं ठाकरे परिवारावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी ते बोललेलं असेल आणि मलाही वाटतंय की भविष्यामध्ये नक्कीच चांगले घडेल. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना मराठीच महापौर होणार असा दावा करत असताना भाजपनं मराठी माणूसच महापौर होईल हे स्पष्ट केलं. उद्या सपाचे पण आबू आजमी बोलतील माझा महापौर होईल. काय करू शकता तुम्ही? संजय राऊतांनी महापौर करण्यासाठी मुंबईत फिरतायत का? मुंबईचे प्रश्न माहीत आहेत का? मुंबईच्या मराठी माणसांसाठी काय केलं? आम्ही केलं. हे सेल्फ डेव्हलपमेंट प्राधिकरण आहे ना देवेंद्रजींनी, मुंबईतला मराठी माणूस बाहेर जाऊ नये ह्याच्यासाठी केलं. महायुती आणि ठाकरे बंधूंकडून त्यांचाच महापौर होणार असल्याचा दावा केला जातोय. त्यांच्या दाव्याला नेमकं कशामुळे बळ मिळतंय त्यावर एक नजर टाकूया. मराठी माणूस आणि हिंदुत्ववादी मतदार ही ठाकरेंची बलस्थानं आहेत. तसंच मवियाची रसद ठाकरेंना फायद्याची ठरू शकते, तर कडवट हिंदुत्ववादी मतदार, उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार ही महायुतीची ताकद आहे. एकंदरीत कागदावर ठाकरे बंधू आणि महायुतीची टीम तुल्यबळ वाटतेय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्रित सभा झाल्यास त्याचा प्रभाव चांगला पडेल असं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. मवियाच्या सोबतीनं ठाकरे बंधू मैदानात उतरल्यास महायुतीसोबतचा त्यांचा सामना चांगलाच रंगतदार ठरू शकतो. परिणामी या सामन्यात जो विजयी होईल त्यांचा मराठी महापौर मुंबईचा कारभार बघेल हे नक्की. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.